हे गाइज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही ठीक असाल. आजचा मिनी ब्लॉग बनणार आहे पनवेल टू उल्वे न्यू एअरपोर्ट. आणि आज 12 वाजल्यापासून खूप पाऊस पडलेला आहे. तर हे बघू शकता किती पाऊस पडलेला आहे. रस्ता पूर्ण भिजलेला आहे आणि पाऊस चालूच आहे. आणि हे बघा, ह्या साईडला निसर्ग किती छान वाटतोय. आणि इकडे न्यू एअरपोर्टचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही, इकडे एअरपोर्टचं काम चालू आहे. खूप फास्ट काम चालू आहे. हे बघू शकता किती छान प्रकारे एअरपोर्ट बनवत आहे. हे बघा किती सुंदर वाटतंय. पुढे सुद्धा खूप काम चालू आहे. रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे. हे मी पनवेल पुढे आले आहे, पनवेलपासून पुढे आले आहे आणि उल्व्याला एंड होणार आहे. तर बघू शकता किती अंतर आहे. ह्या साईडला रस्त्याचंही काम चालू आहे. आणि हे आहे आपली खाडी. छान, खूप सुंदर वाटते, हिरवंगार वाटते. आणि पावसातून इव्हिनिंगला तर खूपच सुंदर वाटते. पावसाची थोडी सुरुवात तर झाली आहे. आज कालपासून पाऊस 2 दिवस खूप पडला आहे. हे इथे दगडफोडीचं काम चालू आहे, वाळू आणि दगडफोडीचं. हा आहे समोर हायवे, बेलापूरला जाणारा आणि उल्वा साईड जाणारा रोड आहे. तर आम्ही आता ह्या साईडने जातो आहे. पुढे रस्ता बंद आहे, तर आम्ही शॉर्टकट मारतो आहे. ह्या साईडला लेफ्ट साईडने जातो आहे. तर आम्ही शॉर्टकट घेतो आहे, दुसऱ्या रोडने जातो आहे. त्या साईडला बेलापूरला जायला आहे, या साईडला उल्वा साईडला. हे बघा, ह्या साईडला सुद्धा एअरपोर्टचं काम खूप जोरात चालू आहे. इकडे सुद्धा पाऊस खूप पडला आहे. म्हणजे ह्या साईडला थोडं असं रस्ता वाटतोय ओला, पण पडला आहे पाऊस ह्या साईडला सुद्धा. पण पनवेल साईडला खूप पाऊस पडला आहे. हे बघा किती काम झालं आहे. पुढे बघू शकता एअरपोर्टचं सुद्धा खूप काम चालू आहे. या साईडला सुद्धा चालू आहे. इकडे रस्ते बंद आहेत पुढच्या साईडला. हे बघा, इकडे सुद्धा काम चालू आहे एअरपोर्टचं. इकडे शाळेत कमी पाऊस पडलाय, पण पनवेलला खूप पाऊस पडलाय. पनवेलला 12 वाजल्यापासून पाऊस चालू झाला आहे. हे बघा, ह्या साईडला सुद्धा एअरपोर्टचं खूप काम चालू आहे. हे उल्व्यामध्ये एंट्री आहे माझी आता. तर मी जास्त मोठा व्हिडिओ नाही केलाय, शॉर्टच दाखवलेत. पण हा 1.25 तासाचा रस्ता आहे. बघू शकता ह्या साईडला हायवे आहे. सो तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.